स्कंद पहिला पण पुरा झाला होता आणि आता आज बोलताना स्कंद दुसरा पण पुरा होणार आणि स्कंद तिसऱ्याकडे आपण जाऊ शकणार. तर अशा वेळेला दुसरा स्कंद जेव्हा पुरा होईल तेव्हा गेल्या शनिवारी आपण कुठे होतो त्याचं अनुसंधान थोडं लक्षामध्ये घेऊया आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करूया. हा जो दुसरा स्कंद आहे हा आकारानं लहान आहे, पण त्याच्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे आणि ती म्हणजे परंपरेनं आपल्याला भगवंताचे 10 अवतार, भगवान विष्णूचे 10 अवतार हे माहिती आहे. आपल्या मनावर ते ठसलेले अवतार म्हटलं की 9, 10 असंच आहे. पण भागवताचं वैशिष्ट्य असं दुसऱ्या स्कंधाचं की ज्याच्यामध्ये 24 अवतार सांगितलेले. आता भगवंताचे 24 अवतार, अगोदर अवतार म्हणजे अंशावतार असतात. अगदी श्रीराम घेतला, परशुराम घेतला, वामन घेतले तरी तो अंश असतो आणि पूर्ण पुरुषोत्तम हे परमात्मा एकच आहे आणि तो म्हणजे 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण सोडून जे आपले 9 अवतार आहेत, 10वा अवतार कल्की आहे. ते जे 9 अवतार आहेत त्यात सुद्धा 8 अंशावतार आहेत आणि 8 म्हणजे 7च म्हणा. आणि जो 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण आहे तो पूर्णावतार आहे. 9वा अवतार गौतम बुद्ध आहे आणि 10वा अवतार कल्की आहे. तर हे आपल्या मनामध्ये पक्क बसलेलं आहे. पण अंशावतार 7, 8, 9, 10 एवढे नसून 24 आहेत. ही भागवताची तुम्हाला मला देणगी आहे. ज्या पद्धतीनं अवतार कल्पना हीच मुळी आपल्या हिंदू संस्कृतीची जगाला देणगी आहे. अवतृ वरून खाली येणे, तो जो परमात्मा आहे विशुद्ध स्वरूपात, तो वरून खाली येतो तेव्हा तो शबल होतो, हे किंचित बदलतो. का बदलतो? उदाहरणानं बोलायचं तर ज्याला आपण सोनं म्हणतो त्याच्यामध्ये किंचित काही वेगळा धातू घातल्याशिवाय दागिना घडत नाही. कुणालाही विचारून बघा, दागिना घडवायचा म्हटलं, अलंकार बनवायचा म्हटलं की पूर्ण सोन्याचा होऊ शकत नाही. अशा वेळेला त्यात काही मिसळावं लागतं. मिसळणं म्हटलं की अशुद्धता आली, त्याला शबल शब्द आहे. आणि विशुद्ध तर भगवान हे मान्य करतात की माझे जे अवतार आहेत ते विशुद्ध नाही आहे, सोन्याच्या अलंकारासारखे आहेत. आणि म्हणून बघा प्रत्येक अवताराचा शेवट आहे. श्रीकृष्ण सुद्धा व्याधाच्या बाणानं अवतार समाप्ती करतात. प्रभू रामचंद्र सुद्धा सरयू नदीमध्ये जलसमाधीच म्हणायची ती स्वीकारतात. सगळे अवतार अवतृ म्हटलं, शबल म्हटलं की माणसासारखे झाले. एका अर्थानं माणसासारखे झाले की त्याला अंत आला. परमात्म्याला आदी अंत नाही. आता थोडं बोलणं जास्त झालं. मला मुख्य मुद्दा सांगायचा आहे की 9 अवताराच्या ठिकाणी 24 अवतार ही कल्पना कुठून आली? पुढे 24ला महत्त्व काय? तर विष्णूची 24 नावं अत्यंत प्रसिद्ध आहेत. पुढे एकादश स्कंद येणार आहे, त्याच्यामध्ये श्री दत्तात्रेय हे स्वतः गुरूंचे गुरु असून सुद्धा ते दुसऱ्या कुणातरी गुरु करणार आहेत. मग कुमारीला गुरु करणार आहेत किंवा एखाद्या भुंग्याला गुरु करणार आहेत, हत्तीला ऐरावताला गुरु करणार आहेत, म्हणजे पशूंना सुद्धा गुरु करणार आहेत. ते दत्तात्रेयांचे गुरुसुद्धा 24 आहेत. म्हणजे श्री दत्तात्रेय गुरूंचा गुरु असून त्याचे गुरु 24. भगवान विष्णूची नावंसुद्धा 24. आणि याच्याबद्दल 25 काय ते जरा अवताराच्या शेवटी मी तुम्हाला सांगतो. पण आता 24 आकडा लक्षात घ्या. आणि तसंच असेल भागवतात सुद्धा 24 अवतार ही कल्पना आली असेल, जी पुढे
किंवा विष्णूच्या अवतारामध्ये परिवर्तित झाली असेल. अनुसंधान इतकंच की गेल्या शनिवारी आपण एकंदर 4 अवतार 24 पाहिले होते. वेळ वाचण्यासाठी न बोलता मी फक्त ते वाचून दाखवतो. पहिला अवतार प्रलय काळी आदि दैत्य हिरण्याक्ष, हा हिरण्यकश्यपूचा भाऊ. आदि दैत्य हिरण्याक्ष हा प्रलय काळी पृथ्वी समुद्रामध्ये बुडवीत असताना, प्रलयकाळी पृथ्वी वर यायला पाहिजे, ती येऊ नये म्हणून बुडवत असताना वराह रूप घेऊन आपल्या तीक्ष्ण सुळ्यावर ती पृथ्वी पाण्यातून वर काढली, उत्कीर्ण केली तिला. तो जो अवतार तो पहिला अवतार वराह अवतार. गेल्या ह्याला आपण बोललो वराहाच्या ठिकाणी वाराह म्हटलं तरी बिघडत नाही, जसं संप्रदाय सांप्रदाय. पण वराह वा नाही, वराह शब्द अधिक बरोबर, वर अधिक अह, अह अहस अहनी म्हणजे दिवस. बघा, ज्या दिवशी आपल्या हातून सत्कर्म घडेल तो श्रेष्ठ दिवस. श्रेष्ठ म्हणजे वर अह. आपण विचार करावा, ज्या दिवशी माझ्या हातून, नाहीतर 365 दिवस आहेत, पण ज्या दिवशी माझ्या हातून सत्कर्म घडेल तो वराह अवतार आपल्याला हे सांगतो. दुसरा अवतार त्रैलोक्याचं दुःख दूर करण्यासाठी प्रजापती, मागे सांगितलं ब्रह्मदेवाचा मुलगा प्रजापती दक्ष आहे, तो प्रजापती आणि आकुती यांच्या पोटी ज्याचा जन्म झाला तो हरी. पुढे गजेंद्र मोक्षातही हरी येणार. तिसरा देवहूती पुत्र कपिल मुनी यांनी आपल्या आईला जो ज्ञानोपदेश केला, सांख्य तत्वज्ञान सांगितलं, त्यालाच म्हणतात कपिल गीता. ही आता काही वेळानं आपल्याला बघायची आहे. सांख्य तत्वज्ञान स्कंधात सरळ ते येणार आहे. पण आत्ता अवतार तिसरा. आणि चौथा अवतार गेल्या शनिवारी आपण अखेरीला आलतो दत्तात्रेय. पण त्या ठिकाणी अनसूयेचा उल्लेख नाही आहे, अत्री नंदन एवढाच उल्लेख आहे. अत्री ऋषींनी परमेश्वराकडे पुत्रप्राप्तीची अपेक्षा केली आणि परमेश्वरानं स्वतःला दत्त केलं. दत्त म्हणजे दिलेला. तर परमेश्वरानं स्वतःला अत्री ऋषींना पुत्ररूपानं दत्त केलं, ते दत्तात्रेय. हे दत्तात्रेय पंचगुणांचे आहेत म्हणून ते त्रिगुणावर मात करतात. त्रिगुण कोणते? सत्व रज तम. त्याच्यावर मात करण्यासाठी त्यांचे पंचगुण आहेत ब्रह्मचर्य, संतोष, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. इथंपर्यंत गेल्या शनिवारी आपण होतो. अनुसंधान झालं. आता पाचव्या अवतारापासून बघा. पाचवा अवतार कुणाचा? तर अद्वैत मार्गाचा प्रसार करणारे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असणारे 4 जण आहेत, मिळून एक अवतार आहे. सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनातन. यातला चौथा शब्द लक्षात घ्या. सनातन हे त्या व्यक्तीचं नाव आहे, ऋषीचं नाव आहे, ब्रह्मदेवाच्या मानसपुत्राचं नाव आहे, आणि तेच तुमच्या माझ्या भरतखंडातल्या धर्माचं नाव आहे. आपण सनातन धर्म म्हणतो. सनातन हा सद्धर्म आहे. हिंदू धर्माचे आधीच आहे, गीता धर्माचे आधीच आहे, कारण तो सद्धर्म आहे, तो सनातन धर्म आहे. अलीकडचं वृत्तपत्रातून हा सनातन धर्म शब्द चर्चेला जातो, तो नीट लक्षामध्ये घ्या. सनातन म्हणजे नित्य नूतन, जो प्राचीनही आहे पण पुराण नाही आहे, किंवा प्राचीन आहे पण पुराण नव आहे. जे प्राचीन आहे, प्रारंभापासून आहे, पण तो काळानुसार बदलतो आणि म्हणून टिकतो. काळानुसार बदल झाला नाही तर ना माणूस, ना व्यक्ती, ना संस्था, ना धर्म टिकतो. तर हा चौथा अवतार कुणाचा? 4 भक्तांचा,
सनक, सनंदन, सनतकुमार आणि सनातन. पण एक विशेष गोष्ट आहे, कशासाठी तिने धर्म कुठला सांगितला? तर भागवत सांगतात अद्वैत मार्गाचा प्रसार करण्यासाठी. इथे किंचित थांबून विचार केला पाहिजे. द्वैत हे मध्वाचार्यांचं आहे. भक्त भगवंत एकमेकात मिसळून जात नाही, भक्तीचा आनंद लुटतात दोघे. आणि अद्वैत म्हणजे तुका झाला पांडुरंग. अद्वैत शंकराचार्यांचा आहे. आता मला भागवतानं निरूपण करताना प्रश्न पडतो की भागवतानं व्यासानी आपल्याला शंकराचार्य मध्वाचार्य नंतरचे आहेत, इसवी सनोत्तर आहेत, पण आधीच सांगून ठेवलंय द्वैताला विरोध नाही, पण सनातन धर्माचा आत्मा कुठला असेल तर अद्वैत. काय म्हणतोय बघा, भागवत कुठल्या बाजूला झुकलंय? द्वैताच्या बाजूला नाही. इसवी सन पूर्व 1000, आजच्या मागं 3000 जो सनातन धर्म आहे त्याचा प्राण कुठला? अद्वैत. आणि त्याचा प्रसार करण्यासाठी हे मानसपुत्र. ते मानसपुत्र शब्दाला मोठा अर्थ आहे. ह्या चौघांचा संबंध नंतर येणार आहे. जय विजय म्हणून विष्णूचे जे पार्षद आहेत त्यांना शाप देण्यासाठी. हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, मानसपुत्र आहेत. आणि त्यांनी ब्रह्मदेवाला स्पष्ट सांगितलं की आम्ही काही संसार करणार नाही. पुत्र आहेत पण पुढे वंश सातत्य ठेवणार नाही, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. यांचं आयुष्य अफाट आहे, पण ते सतत 5 वर्षाचेच दिसतात, लहान मुलासारखे दिसतात. ते आपल्याला पुढं जय विजय यांना शाप देताना भेटणार आहे. पण आता ते 24 अवतारामधला एक अवतार आहे. नंतर विलक्षण आहे. नरनारायण हे शब्द आपण ऐकले. हिमालयामध्ये आज सुद्धा विशिष्ट ठिकाणी 2 पर्वत शिखरं अशी भावाभावासारखी गळ्यात गळ्या घालून आजही आहेत. त्यांना नरनारायण पर्वत म्हणतात. जे आपले यात्रेकरू आहेत ते पाहतात. नरनारायण शब्द हे 2 ऋषी आहेत. सप्तर्षीपैकी नाही आहे, पण ते फार मोठे ऋषी आहेत, नरनारायण. आणि हेच नंतर श्रीकृष्ण आणि अर्जुन असे झाले, नारायण नर. हेच नंतर रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद झाले. ज्या ज्या ठिकाणी युगंधर व्हायचं असतं तेव्हा 24 अवतारातले हे 2 अवतार पुन्हा जन्म घेतात. त्यांचं नाव नर नारायण. पण श्रीकृष्ण आणि अर्जुन, रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद हे मी तुम्हाला इतिहासातल्या घटना सांगितल्या, इतिहासातल्या घटना. पण भागवतात म्हटलं हा नरनारायणांचा अवतार इतिहासातल्या घटनेसाठी नाही आहे. तर केवढा मूलगामी विचार आहे बघा. हा नरनारायणांचा अवतार कोणाही मनुष्य मात्राला छळणाऱ्या षड रिपूंचा नाश करण्यासाठी आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. आता धागा बघा, त्या षडरिपूपैकीच एक मोह आहे, त्याच्या मागे आसक्ती असते. आणि अर्जुनाला नर असून सुद्धा त्याचाच त्रास झाला की ज्या युद्धाची तयारी तो पाशुपतास्त्र मिळवून करत होता त्या युद्धाच्या क्षणी मात्र म्हणायला लागला की माझेच नातेवाईक समोर आहे, मी काही लढणार नाही. नर असूनही मोहवश झाला. आणि अवतार काय सांगतो? नरनारायणाचा अवतार मोह निरासासाठीच आहे. किती एकमेकात गुंतलेलं आहे बघा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचा नाश करण्यासाठी नरनारायण षडरिपूंचा. पुढे जाऊया. ध्रुव बाळ हा अवतार नाही आहे. ध्रुव बाळाचे वडील उत्तान चरण म्हणून आहे, उत्तान पाद असे आपण म्हणतो, ते अवतार आहे. विचार करण्यासारखं आहे की एखाद्या अवताराचं नाव उत्तान पाद, उत्तान चरण असं कसं काय सांगू? उत्तान म्हणजे वर केलेले. आपले चरण तर खालीच असतात, आपण उभे राहतो. उभं राहायला पृथ्वीवरच पाय पाहिजेत ना, आणि डोकं वर पाहिजे. पण सुचवले असं, तुम्हाला जर परमात्म्याचा अवतार व्हायचा असेल तर जीवानं
शिव व्हायला पाहिजे, जे गीतेतल्या 15व्या अध्यायामधल्या अश्वत्थ वृक्षासारखं व्हायला पाहिजे, जे ऊर्ध्वमूल मधशाख मश्वत्थम प्राहुरव्यम, उलट व्हायला पाहिजे, उभराट व्हायला पाहिजे. खूपदा असंच असतं, संसारात जे सरळ असतं ते परमार्थात उभराट असतं, आणि परमार्थात जे रूपात उभराट असतं ते वेगळं सरळ असतं. आणखी काय म्हटलं अश्वत्थाचं वर्णन करताना, ऊर्ध्वमूल मधशाख मश्वत्थम प्राहुरव्यम, आणि पुढे म्हटलंय अधश्चोर्धम प्रसृता तस्य शाखाः. अधः आणि ऊर्ध्व, खाली आणि वर, प्रसृता, प्रसृत झाल्या म्हणजे पसरल्या शाखा संसाराच्या, म्हणजे आपण सगळे जे आहोत यांनी लक्षात ठेवायचं की आम्ही 2 पाय खाली चालतोय, पण आम्हाला उत्तान चरण व्हायला पाहिजे, तर आपल्या पोटी ध्रुवबाळ जन्मास येण्याची शक्यता आहे. ध्रुवबाळाला भक्त म्हटलंय, अवतार म्हटलं नाही. अवतार कोणाला म्हटलंय? उत्तान चरण, त्याच्या पित्याला. आणि असंच आहे, तुम्ही मी वासुदेवाची भक्ती करतो, पण समजा वसुदेवच जन्मास आला नसता, वासुदेव कुठून? शहाजी राजांनी काही संकल्पच केला नसता स्वराज्याचा, संस्थापक नाही पण संकल्पच केला नसता, तर शिवछत्रपती कुठून? उत्तान चरण आणि ध्रुव बाळ यांचा संदर्भ असा. पुढच्या अवताराकडे जायचं तर तो 8वा अवतार येतो. हा फारसा माहिती नाही आपल्याला, पण सूर्यापोटी शनेश्वर अशी आपल्याकडे एक म्हण आहे. सूर्यापोटी शनेश्वर, पण शनेश्वराच्या पोटी कधी सूर्य जन्मतो का? भागवत सांगतं जन्मतो. भागवताची कथा अशी येते, त्या राजाचं नाव वेन राजा असे. वेन राजा हे अत्यंत दुष्ट आहे. माणसानं राक्षसानं जसं असू नये तसा आहे, आणि त्याचा उद्धार करणारा एक राम त्याच्या पोटी जन्मास आलाय, त्याचं नाव पृथुराम असं आहे. आम्हाला श्रीराम माहिती आहे, परशुराम माहिती आहे, बलराम माहिती आहे, पण हा पृथुराम आहे. आणि भागवतात सरळ त्याची कथा आहे. त्यानं वडिलांचा उद्धार केला, भगीरथानं पूर्वजांचा उद्धार केला, यानं वडिलांचा उद्धार केलाय. वेन राजाच्या पोटी जन्मास आला पृथुराम हा 8वा अवतार. 9वा अवतार मागे त्याचा मी संदर्भ दिला, आणि आपण येतो इतरांना सांगूया. अत्यंत महत्वाचं असं आहे की त्या अवताराचं नाव आहे ऋषभदेव. आता ऋषभमध्ये ऋ हा धातू आहे, आणि ज्याला आपण वृषभ म्हणतो म्हणजे बैल म्हणतो, त्या ठिकाणी वृ हा धातू आहे, पण दोन्ही ठिकाणी ऋ कायम आहे. ऋग्वेदमध्ये त्या ऋ धातूचा अर्थ द्रष्टा असा आहे, वृषभमध्ये शक्ती असा आहे, वृ आणि ऋषभमध्ये ज्ञान असा आहे. धातू एक कसा बदलतो संस्कृत मधला हे लक्षात घेण्यासारखं आहे. आता ऋषभदेव अवतार 9वा अवतार आहे, फार महत्वाचा अवतार आहे. आणि मागं बोललो ते वाक्य पुन्हा उच्चारतो, या ऋषभदेवापासूनच आपला हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म, उपनिषदीय धर्म, पौराणिक धर्म आणि आजचा आपला गीता धर्म. या गीता धर्माच्या आधी, पौराणिक धर्माच्या प्रारंभी, उपनिषदाच्या शेवटी एक महापुरुष जन्मास आला, त्याचं नाव ऋषभदेव. त्याला उपनिषदांचा वारसा मिळाला होता, आणि त्या तो ऋषभदेव होता, तोच उपनिषदांचा वारसा घेऊन बौद्ध धर्म निर्माण करता झाला. तो ऋषभदेवच हिंदू धर्म निर्माण करता झाला, आणि तो ऋषभदेवच जैन धर्म निर्माण करता झाला. कारण तुम्ही आपल्या बौद्ध मित्रांना आणि जैन मित्रांना मुद्दामून विचारा की 24 तीर्थंकर म्हटले तर त्यातला पहिला दुसरा कोण आहे? बुद्धाच्या जातक कथा घेतल्या तर त्यात ऋषभदेव आहे का? तुम्हाला उत्तर मिळेल की हिंदू परंपरा, बौद्ध परंपरा, जैन परंपरा यांचा मूल पुरुष ऋषभदेव आहे. एक विलक्षण नाव आहे. आपण जर गुवाहाटीला गेलो, हिमालयामध्ये गेलो, मी अनुभव घेतला म्हणून सांगतो, लडाखला गेलो,
तर त्या भागात आजही ऋषभदेवाची मंदिरं आहेत, मी पाहिली आहे. म्हणजे लडाखला बौद्ध मंदिर आहे, त्यांची आपण असा जप करतो ना 108 मण्यांचा. तुम्ही लडाखमध्ये बघितलं असेल ती जप करण्याची पद्धत, तिथे चक्र असतं, ती फिरवायची आहे. तिथं जरा आसपास फिरून बघा, मी 2-4 दिवसात फिरून बघितलंय. ते ऋषभदेवाला बौद्ध भिक्षू आज मानतात. आणि मग मला भागवत आठवतं की ऋषभदेव हा असा एक विलक्षण अवतार आहे की ज्याच्या उपनिषदी विचारातून आमचा हिंदू धर्म आज आपण मानतो, तो पुराण धर्म मानतो, तो जैन धर्म, बौद्ध धर्म निर्माण झाले. पुढे जाऊया, थोडं गतीनं जाऊया. याच्यानंतर आपण एकीकडे म्हणतो वेद कशातून जन्मले, तर वेद हे भगवंताच्या श्वासातून जन्मले. कुणाला ऐकू आले? ऋषी म्हणून ऐकू आले. पण भागवतकार जरा नवी माहिती देतात. ते म्हणतात की त्यावेळा भगवंतानं श्वास करताना मनुष्य मात्राच्या श्वासाचा आधार घेतला नव्हता, तर अश्व म्हणजे घोड्याचा आधार घेतला होता. कारण तुम्ही बघा, घोडा खिंकाळतो ना, त्या घोड्याचा श्वास कसा असतो. हयग्रीव असा एक शब्द आहे. दक्षिणेमध्ये या नावाचा देव आहे कर्नाटकच्या बाजूला. आणि हयग्रीव हा अवतार सांगितला आहे 10वा. हय म्हणजे घोडा, ग्रीव म्हणजे मान. इथे सांगून टाकतो, रामावतारामध्ये आपल्याला सुग्रीव माहिती आहे. सुग्रीव शब्दाचा अर्थ आपण कधी विचार मनात घेतलाय का? सु म्हणजे चांगली, ग्रीव, ग्रीवा म्हणजे मान. आणि चांगली मान तीच की ज्या मानेच्या समोरच्या मुखातून रामाचं नाव येतं. सुग्रीव राम शरण झाला, हनुमंताच्या सांगण्यावरून झाला, वालीवरच्या वैरानं झाला, पण राम शरण झाला आणि त्याचं नाव सार्थ ठरलं, सुग्रीव, हयग्रीव. पुढं त्याच्यानंतर मनूचा मासा गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तो जो मनू आहे त्या मनूचा अवतार मानलाय, नाव छान आहे, सत्यव्रत. पुढं स्वयंभूव मनू, स्वयंभू पासून स्वयंभूव मनू येणार आहे. मनू नाही नावं असतात. मनू म्हणजे मनुस्मृती लिहिणारा मनू नव्हे. मनू म्हणजे युग, जो मनवंतर करतो, युगांतर करतो, युगंधर असतो, तो मनू. 24हून अधिक मनू होऊन गेले. आत्ता मनू सुरू आहे, तो वैवस्वत मनू सुरू आहे. मी स्वयंभूव मनूबद्दल बोलतोय आणि आत्ता बोलतोय सत्यव्रत बद्दल. सत्यव्रत त्यालाच तो, त्या मनूला मासा भेटला आणि नवजग निर्माण झालं. त्या वटवृक्षाच्या पानावर तो बाल मुकुंद अंगठा चोखत बसला, चित्र आपण पाहिलंय. आणि प्रलय काळामध्ये नवसृजन झालं. कुणी केलं? सत्यव्रत मनू. ही गोष्ट पुढे येणार आहे, त्यावेळी सांगतो त्यानं काय काय कामगिरी केली ती. पुढचा अवतार, आता काही अवतार 9 अवतारातले, कूर्मा अवतार. पण ज्याप्रमाणे वराह अवताराला कारण आहे, तसं कूर्मा अवताराला पण कारण आहे. कारणाशिवाय कुठलंच कार्य होत नाही. भगवंताला लाभलेलं कारण असं की मंदार पर्वत समुद्राच्या पोटात ठेवून वासुकी सापाचा दोर करून रवीप्रमाणे घुसळला जात होता. देवदानवाने केलेल्या समुद्र मंथन प्रसंगी, आणि खाली काही आधार नव्हता समुद्रात. मंथन करायला काहीतरी आधार पाहिजे, डेरा वगैरे पाहिजे, काहीतरी पाहिजे. रवी घुसळायची आहे. अशा वेळा ते रवी मंदार पर्वताची स्थिर राहीना. त्या भगवंतानं कूर्माचा अवतार घेतला. कूर्म पाण्यातही जाऊ शकतो आणि बाहेर येतो. तो मंदार पर्वताच्या खाली गेला, अधिष्ठान दिलं, स्थिरता आली. मंदार पर्वत स्थिरपणे घुसळण करू शकला. मंथन झालं, समुद्र मंथन झालं आणि अमृत आपल्याला लाभलं. तो मंदार पर्वताच्या खाली जाणारा कूर्म अवतार आपल्याकडचा दुसरा अवतार. मत्स्य, कूर्म, वराह, नारसिंह, वामन. पुढं हिरण्यकश्यपूला मानणारा नृसिंह अवतार हा 13वा अवतार आहे. हिरण्याक्ष वराह अवतारानं मारला, हिरण्यकश्यपू वामन अवतारानं मारला, तर तो नृसिंह अवतारानं मारला. तर नृसिंह जेव्हा हिरण्यकश्यपूला मारतायत
प्रल्हादासाठी मारतायत, तेव्हा भागवतकार एक सुरेख श्लोक लिहितात, जो आपण लक्षात घेऊन पुढे जाऊया. भागवतात श्लोक आहे तो असा की आपल्याला भागवत कथा सांगते की खांबाला लाथ मारली, खांबातून नरसिंह प्रकटला, विचारलं गेलं तुझा देव तिथं आहे का, सांगितलं गेलं माझा देव तिथं आहे. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, पण भागवतातल्या कथेच्या मागं तत्वसार आहे आणि ते तत्वसार त्या श्लोकात आहे. ते असं की भगवंत तुम्हाला कधी दिसेल तर प्रल्हादाच्या डोळ्यांनी भगवंत शोधा की तुम्हाला दिसेल. हे तत्वसार आहे. मग प्रल्हादाच्या डोळ्यांनी बघाल तर खांबातही देव दिसेल. मुळात खांबात असेल नसेल, पण प्रल्हादाच्या डोळ्यांनी बघाल तर जळीस्थळी काष्टी पाषाण असणारा देव सुप्त स्वरूपात असेल, तो खांबात प्रकट होईल. प्रकट व्हायला कारण कुठलं? कार्याला प्रल्हादाचे डोळे, प्रल्हादाची दृष्टी. आणि मग आपण लक्षात घेऊया की ते विवेकानंदाच्या कथेमध्ये सांगतात, गोपाळ नावाच्या मुलाला आई सांगते जंगलातून जाताना काय घाबरायचं कारण नाही, तुझा थोरला भाऊ गोपाळ त्या ठिकाणी राहतो. हाक मारली जाते, गोपाळ येतो आणि मुलाचं रक्षण करतो. आणि शिक्षकांनी विचारलं तर सांगतो, तुम्हाला मी दिसायला अजून काही जन्म जावे लागतील. शिक्षकांना दिसायला अजून काही जन्म जावे लागतील. विवेकानंदांची लाडकी गोष्ट आहे. आणि तो गोपाळ मात्र त्या छोट्या बालकाला दिसतो. जी आई सांगते घाबरू नकोस, जिथं श्रद्धा आहे तिथं देव आहे. संशयात्मा विनश्यती, श्रद्धावान एव पुरुषः सा भक्ता एव. श्रद्धेला पर्याय नाही, अंध नाही, पण डोळस श्रद्धेला पर्याय नाही. नंतर नरसिंह अवतारानंतर 14वा गजेंद्र मोक्ष, गरुड वाहन, चक्रपाणी. गज इंद्राला तो मृत्यूच्या दाढेत असताना जेव्हा कमलपुष्पाने पूजा करतो तेव्हा त्याचा उद्धार होतो. तो पुढचा अवतार. नंतरचा वामन. मी जसं प्रल्हादाचे डोळे म्हटलं तशाच पद्धतीनं वामन अवतार. यात आपण वामन म्हणजे बट्टू आहे, छोटा मुलगा आहे म्हणून म्हणतो. पण भागवत सांगते, खास लक्षात घेऊया की 2 स्त्रिया आहेत, कश्यप ऋषींच्या आहेत. कश्यप एक मोठं नाव आहे, त्यांच्यापासून सृष्टी निर्माण झालेली आहे. त्यांच्या 2 स्त्रिया आहेत. एकीचं नाव अदिती आणि एकीचं नाव दिती. अदिती जी आहे ती अत्यंत चांगली आहे, तिच्या पोटी देव जन्मास येतात. आणि जी दिती आहे, काढून टाका, दिती आहे ती फक्त शंकराची भक्त आहे म्हणून तिचा नातू प्रल्हाद जन्मास आला. पण शंकराची भक्ती सोडली तर बाकीचं तिचं वागणं हे काही चांगलं नाही आहे. अशी ती दिती पुढे आपल्याला भेटणार आहे हिरण्यकश्यपूच्या वेळेला. आता मी आदितीबरोबर बोलतोय. वामन का म्हटलं तर त्या आदितीला 4 पुत्र झाले. कश्यप आदितीला, त्यातला सगळ्यात धाकटा पुत्र म्हणून त्याचं नाव वामन ठेवलं. भागवत किती सूक्ष्म विचार करतो बघा. आपल्याला हे माहितीही नाही आहे की वामन अवतार हा आकारावरून आपण ठरवला आहे, पण त्याच्या जन्माच्या वेळेवरून ठरवला आहे. सगळ्यात धाकटा म्हणून तो वामन. आणि वामन अवतारानं काय केलं? वामन अवतार तारेवरची कसरत आहे. बलिराजा वाईट नव्हताच ना. बलिराजा प्रल्हादाचा नातू आहे, तो वाईट नव्हताच. वाईट नव्हता म्हणून तर त्याला पाताळात ढकलल्यानंतर स्वतः देवाला त्याच्या दारावर द्वारपाल व्हावं लागलं. आणि भागवत सांगतं, बलिराजाला वामन म्हणाला, अरे तुझे जे आजोबा प्रल्हाद, त्यांना बोलावल्यानंतर मी भेटत होतो खांबातून, पण तू एवढा भाग्यवान की तुझ्या दारावर मी पहारा देतोय, म्हणजे रोजच मी तुला भेटणार आहे. हे भागवत सांगतं, रोजच देव भेटणार आहे, द्वारपालच आहे ना. मग बलिराजा वाईट होता का? नाही. पण बलिराजाला सगळ्यात मोठी वाईट गोष्ट कुठली जडली असेल तर दानशूरतेचा अहंकार. हा कथाही त्यावेळी सविस्तर बोलतो, पण शुक्राचार्य म्हणाले होते नको दान करूस. गुरु शुक्राचार्य. अहंकारी बलिराजा काय म्हणाला?
अरे इंद्र सोडा, प्रत्यक्ष विष्णू जर माझ्या दाराशी याचक म्हणून आला असेल तर तो मागेल ते दान मी त्याला देईन. का? अहंकार. आणि अध्यात्मात अहंकाराला जागा नाही. नामदेवांचं प्रसिद्ध वचन माहिती आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. अन्य कुठली पायरी ओलांडली नाही तरी चालेल, पण अहंकाराची पायरी जर ओलांडली नाही तर परमार्थाच्या परीक्षेत पास होण्याची शक्यता, म्हणजे उत्तीर्ण होण्याची शक्यता मुळीच नाही. मुद्दा लक्षात आला. अहंकाराचा नाश करण्यासाठी तो त्या ठिकाणी वामन अवतार आपल्याला दिसतो. पुढं हंस अवतार. हंस या शब्दाचा अर्थच मुळी योगी. परमहंस म्हणजे महान योगी, आणि रामकृष्ण परमहंस म्हणजे काय ते लक्षात घ्या. हा हंस अवतार भगवंतानं सत्ययुगामध्ये घेतला. जेव्हा गंमत वाटेल आपल्याला, जेव्हा असत्य म्हणजे काय हे लोकांना कळतच नव्हतं. जसं विनोबा म्हणतात, 2-3 वर्षाच्या लहान मुलाला समोर काय घडतं तेच बोलायचं माहिती असतं. जर टेबल चौकोनी आहे तर त्याला गोल म्हणायचं काही कारणच नाही ना. पण 3-4 वर्ष झाली की आम्हीच आमच्या मुलाला सांगतो, अमके तमके दाराशी येणार आहेत, मी घरातच आहे पण मी घरामध्ये नाही म्हणून सांग. म्हणजे मुलांना आम्ही प्रथम 4थ्या वर्षी असत्य शिकवतो आणि 5व्या वर्षी तो सत्यमेव जयते. जे मुळात शिकवायचीच गरज नव्हती ती शिकवलं, आणि मग लक्षात आलं शिकवणं चुकलं म्हणून नवी शिकवणी. पण असं जेव्हा नव्हतं तेव्हा सत्ययुग होतं, आणि त्यावेळी फक्त हंस नावाचा शुभ्र वर्ण होता. सूर्याला जसा अंधार कळतच नाही तर शुभ्र वर्णाला काळा रंग कळतच नाही. सापेक्ष असतो. काय गरज आहे सापेक्षतेची? साक्षेपाची गरज आहे, विवेकाची गरज आहे, आणि हंसावतार ज्ञानावतार आहे असं दिसत. पुढं 17वावे युगंधर मनु, मगाचा सत्यव्रत, आता स्वयंभूव म्हणजे स्वयंभू. आणि विशेष गोष्ट अशी की वासुदेवामुळे वसुदेवाला किंमत, शिवाजीमुळे शहाजीराजांना किंमत, तसं कपिल मुनींच्यामुळं या स्वयंभू मनुला किंमत आली, अवताराला किंमत आली. पुत्र हवा ऐसा गुंडा, ज्याचा त्रैलोकी झेंडा. त्याने कपिल मुनी सांख्य तत्वज्ञान सांगतात. आणि 2-3 हजार वर्षापूर्वी इतकं गणिती येणारे आपल्या सांगण्यात, इतकं गणिती संख्येवर आधारलेलं वास्तवनिष्ठ तत्वज्ञान दुसरं कुठलंही नाही. आजच्या फिजिक्सचा, मॅथमॅटिक्सचा, जॉमेट्रीचा सगळ्यांचा उदय या सांख्य तत्वज्ञानात आहे. मुद्दा असा, सांगितली गीता, नाव कपिल गीता. कपिल मुनींनी, हे भगवंताचे अवतार आहे, स्वयंभू मनुचा पुत्र, आणि ते सांख्य तत्वज्ञान हाच आपल्या गीतेच्या पाठीचा कणा आहे, पृष्ठवंश. दुसऱ्या अध्यायाचं नाव काय? सांख्य योगो नाम. फरक इतकाच आहे, आणि तो आपल्याला माहिती पाहिजे. सांख्य तत्वज्ञानात ईश्वर नाही आणि गीतेमध्ये ईश्वर आहे, म्हणून गीता ही स ईश्वर सांख्य आहे. प्रकृती पुरुष सांख्य तत्वज्ञान सगळे स्वीकारले, सत्व रज तम सगळं स्वीकारलं, फक्त ईश्वर परमात्मा परमपुरुष 15वा अध्याय क्षराक्षरातीत परमपुरुष हे गीतेची देणगी आहे. आता ती बाजूला ठेवूया आणि सांख्य तत्वज्ञान सांगणारे कपिल मुनी. नंतर अवतार आहे, अवतार मानलाय धन्वंतरी. हा अवतार काय करतो? व्याधीनाश. आणि व्याधीनाश म्हणजे आयुर्वेद सांगतं, धन्वंतरी सांगतात, आजार झाला की औषध देणं ही आपली कल्पना नाही आहे. आजार होऊ नये म्हणून दिनचर्या चांगली ठेवणं ही आयुर्वेदाची कल्पना आहे. कफ पित्त वात बिघडल्यानंतर व्याधी होते, पण ती व्याधी होऊच नये. व्याधीग्रस्त झाल्यावर व्याधी मुक्त होण्यापेक्षा व्याधीयुक्तच होणार नाही यासाठी आपण प्रयत्न करावा, तो धन्वंतरी.
आणि म्हणून बघा सगळ्या आयुर्वेद डॉक्टरांच्या दवाखान्यात ते बसले, त्यांच्या मागच्या बाजूला एका हातात अमृतकुंभ आणि एका हातात जळवा, अशुद्ध रक्त दूर करणारी, त्यांना कोणी अश्विनी कुमार म्हणतात, ते 2 भाऊ आहेत, पण तो आहे धन्वंतरी, हा आहे अवतार. 24 अवतार किती विचारपूर्वक भागवतानं बसवलेत हे आपल्या लक्षामध्ये येते. आता पुढचे सगळे अवतार माहितीचे आहेत, त्यामुळे सोपे आहेत आणि त्यामुळे कमी बोलावं लागेल. पुढचा जो अवतार आहे तो परशुराम. परशुरामाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं, तर तत्कालीन भाषेमध्ये बोलायचं, तत्कालीन आज नाही, तर ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज या 2 गोष्टी एकत्र आलेला जर देव कोण असेल, ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज, म्हणजे त्याच्या मुखात वेद आहे आणि पाठीला धनुष्य बाण आहे, असा देव कोण असेल तर परशुराम. त्यानं सुद्धा सगळ्यात मोठं कार्य कोणतं केलं असेल, त्यानं सगळ्यात मोठं कार्य कोणतं असेल तर अन्यायाचा प्रतिकार केला. रामानं असुर मारले, कृष्णानं असुर मारले, पण असुरांच्या मध्ये सुद्धा काही असे असतात की त्यांचा अन्याय प्रचंड असतो आणि तो अन्याय ज्यानं करू नये तो करत असला की तो अन्याय फार मोठा असतो. कारण ज्यांनी पृथ्वीचं रक्षण करायचं ते क्षत्रियच मातले होते. आपण म्हणतो ना, कुंपण जर शेत खायला लागलं तर जायचं कुठं, त्या कुंपणाला शिक्षा करणं, त्या अन्यायाला शिक्षा करणं हे असुरांना मारण्यापेक्षा अधिक महत्वाचं आहे. ते करायचं धाडस नसतं आपलं, ते परशुरामापाशी. आणि एका वाक्यात शापादपी शरादपी, शाप ब्राह्मतेज, शर क्षात्रतेज, एकवटलेला अवतार तो म्हणजे परशुराम. याची कथा येईल त्यावेळी सांगतो. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली, इथं सांगून टाकतो काय तर 21 वेळा केली. जे कोणी असं म्हणतात आज केली, मग पुढच्या वर्षी केली, मग पुढच्या वर्षी केली. आणि कोणी तर्कटी प्रश्न विचारतात, एकदा जर निक्षत्रिय झाली, क्षत्रिय संपले, तर नव्यानं क्षत्रिय कसे काय जन्मले? या क्षत्रियांचं बीज संपलं, मग नव्यानं कसं काय जन्मलं? त्याने का भागवत नीट वाचावं. परशुरामाचं काय येते, 21 वेळा निक्षत्रिय केली म्हणजे सहस्रार्जुनाचे 10 पुत्र होते. सहस्रार्जुनाच्या पुत्रांनी जमदग्नीचं मस्तक उडवलंय. ते 10 पुत्र सहस्रार्जुनाचे वारस आणि त्यांना मदत करणारे त्यांचे मांडलिक राजे 11 होते. 10 अधिक 11 21. एकाच वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली आहे ती 21 वेळा. आज उद्या परवा तेरवा अशी नव्हे. भागवत वाचलं आपल्या लक्षामध्ये येईल, त्यावेळा अधिक रंगवून बघूया आपण काय ते. आता नुसता उल्लेख करतो, शापादपी शरादपी, कुंपणाला शिक्षा करण्याची गरज आहे ती करणारा परशुराम. नंतर येतो श्रीराम. श्रीराम एक विलक्षण रसायन आहे, ज्यांचा परवा मी तुम्हाला नाव सांगितलं, डोंगरे महाराज. त्यांनी एकनाथांचे शब्द सांगितले. इथं आता तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला गंमत वाटेल. ते म्हणतात, राम आणि कृष्ण हे आमचे हिंदूंचे अवतार मोठे विलक्षणच आहेत. कसे बरं? तर पहिलं वाक्य असं, राम आल्याशिवाय कृष्ण येत नाही. राम आल्याशिवाय कृष्ण येत नाही म्हणजे काय 7वा अवतार 8वा अवतार? नाही नाही, रामाची मर्यादा पाळल्याशिवाय पूर्णावतार कृष्ण जन्मासच येत नाही. म्हणून तो 7वा आणि 8वा अवतार. आणि एकनाथांनी कसं वर्णन छान केले बघा. अहो, एकनाथही म्हणतात आणि डोंगरे महाराजही म्हणतात, पहिलंच वाक्य तुमच्या माझ्यासाठी फार महत्वाचं आहे, आधी कोरून ठेवावं असं आहे. रामानं जे केलं ते आपण करायला परवानगी आहे आणि कृष्णाने जे केलं ते करायला आपल्याला परवानगी नाही. एकनाथ म्हणतायत, जे मला बाजूला व्हायला काय हरकत नाही. एकनाथ म्हणतायत, रामाने जे केलं ते आपण करायचं आणि कृष्णाने जे सांगितलं ते आपण करायचं, म्हणजे गीता धर्म. कृष्णाने जे केलं ते पूर्ण पुरुषाला शोभून दिसतं. नरकासुराच्या, भागवत नेहमी सांगतो, नरकासुराच्या ताब्यात असणाऱ्या त्या स्त्रियांना
कोण वाली होता नंतर तुरुंगातून सोडवल्यानंतर? त्यांच्याशी विवाह करून त्यांना पट्टराणीचा दर्जा देणं, राणीचा दर्जा देणं असं म्हटल्यानंतर त्या ज्या अपहृता होत्या त्यांच्याकडे वाकड्या नजरेची बघायची हिंमत कोणाची नंतर होती? कृष्णाच्या पत्नी आहेत म्हटल्यानंतर हा अर्थ आहे 16,000 साखीचा. आपण काय करतो? आपल्याला पूर्ण कळतच नाही ना, आपल्याला अंशच कळतात. हे लक्षात घेतलं तर एकनाथ काय म्हणतात बघा, जास्त बोलत नाही. काय? रामानं केलं ते करायचं, कृष्णानं सांगितले तर करायचं. आणि मग जरा तुलना केली गंमत. एकनाथ जरा संसारी संत आहे, पण ते म्हणतात राम जन्मला महालात, कृष्ण जन्मला कारावासात. राम जन्मला चांगला टळटळीत दुपारी 12 वाजता आणि कृष्णाने जन्माला वेळ घेतली ते रात्री 12 वाजता. पुढे म्हटलंय राम हा उच्चारायचा आणि लिहायचा म्हटला तर इतका सरळ शब्द दुसरा कुठला नाही, राम. आणि कृष्ण लिहायचं म्हटलं तर त्याच्या इतका कठीण शब्द दुसरा नाही. क्रूमध्ये अगोदर रू, पुन्हा श पोटफोड्या, पुन्हा न मोठा. तो तर छोटा असता तर बरं झालं, आमची सोय झाली असती बोलीभाषेची. कृष्ण आणि राम हे सगळं एकनाथ म्हणतात. पुढे जाऊया. आता पुढचा जो अवतार आहे तो श्रीकृष्ण अवतार. फार बोलायला आता फार बोलायला नको, पूर्ण पुरुषोत्तम. त्यानं जे सांगितलं ते करायचं. आणि खरंच तुम्हाला मी सांगतो, कृष्णानं जो गणवी कावा सांगितला आहे तो आज पाहिजे. कृष्णाने जी पूर्ण अहिंसा सांगितली आहे ती पाहिजे, पूर्ण दया सांगितली आहे ती पाहिजे. नाहीतर आपला देश नाही मोठा होऊ शकत. मी खरंच सांगतो, महाभारतात कृष्ण नाही आहे, तर अखंड भारतात कृष्णाची गरज आहे. आणि अखंड भारतात जर मोठा व्हायचा असेल तर आजही कृष्ण आठवला पाहिजे. कृष्णाला पर्याय नाही. पुढे जाऊ. नंतरचा 22वा, कृष्ण हा 21वा अवतार. 22वा अवतार वेद व्यास. बघा, मी व्यास पंचायतन सांगितलं, गुरुपौर्णिमेचा व्यास सांगितला, पण भागवताला कशाचं कौतुक आहे? भागवताला वेदाचं कौतुक आहे. म्हणून वेद व्यास, वेदांची विभाग. आणि खरंच आहे, वेद म्हणजे पाया आहे. पाया नसेल तर काय चालणार नाही आहे. त्या वेदाची विभागणी करणारा, 4 शिष्यानं शिकवणारा, भरतखंडात सर्व प्रांतामध्ये वेद पोचवणारा, तो जर कोणी असेल तर भगवान वेद व्यास. त्याच्यानंतरचा अवतार बुद्धावतार आणि शेवटचा कल्की. थोडा विस्तार करूया. बुद्धावतार हा गौतम बुद्ध तर आहेच आहे, पण बुद्ध शब्दाचा अर्थ प्रबुद्ध आहे. बुद्ध शब्दाचा अर्थ ज्ञानवंत आहे. आणि कृष्णावतारानंतर सगळी कृती केल्यानंतर, महाभारताचं युद्ध झाल्यानंतर, धर्म्य युद्ध झाल्यानंतर जरा बुद्धी जागी होण्याची गरज आहे, म्हणून बुद्धावतार. पुन्हा बुद्ध म्हणजे गौतम बुद्ध हे मान्यच आहे. आपण आजही घरामध्ये पुरोहितांना बोलावून कुठलंही यज्ञकर्म, कुठलाही काय म्हणू आपण, व्रत वैकल्य काय करू ना, का काय म्हटलं जातं पुरोहितांच्या मुखातून ते बघा. भरतखंडे, बुद्धावतारे, संवत्सरे, पुण्यपत्तने असं किती म्हटलं जातं. वेद वाङ्मयावर पोचलेला पुरोहित बुद्धावतार म्हणतोय. कुणी भांडण करायचं कारण आहे का? बुद्धावतार म्हणतोय. आणि त्याच्या पुढे तुम्हाला मी सांगतो, बुद्ध म्हणजे श्री विठ्ठल अशी नामदेवांची साक्ष आहे. नामदेवांचा एक अभंग उपलब्ध आहे, काहीतरी तुम्हाला सर्वांना तो देईल. नामदेव त्या अभंगामध्ये विठ्ठलाला बौद्धावतार म्हणतायत. आता जरा आठवतं का बघा, योगीराज आहे, कटीवर हात आहे, अर्धोन्मिलित दृष्टी आहे, हातामध्ये कमल आहे. हे सगळं कुणाचं लक्षण वाटतं? तो दयावान आहे, तो माऊली आहे, कुणाचं वाटतं? तो बुद्धावतार आहे. तो विठ्ठल असेल, गौतम बुद्ध असेल, ऋषभदेवापासून आला असेल,
9वा अवतार हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारलाय ही गोष्ट खास लक्षात घेतली पाहिजे. आणि बौद्ध धर्म जपानपासून सगळीकडे पसरला, याच्यामध्ये हिंदू धर्माला वाईट वाटत नाही. उलट हिंदू धर्माचंच एक रूप बौद्ध धर्म आहे, ते सगळीकडे पसरलं, याचा अभिमान वाटतो. पुढे बौद्धावतारानंतर आता विशेष 5 मिनिटं खर्च करून मला बोलायचंय ते म्हणजे कल्की अवतार. अलीकडे हिंदीमध्ये सिनेमा पण आला असं मी ऐकलं, मी काही पाहिलं नाही, पण त्याचं जे परीक्षण वाचलं त्या वाचल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं त्याच्याबद्दल फार काही बोलायला नको, म्हणून आता मी वेळ खर्च करत नाही. कल्की हे काय आहे बरं? तर पहिली चूक दुरुस्त करूया की कल्की या जरा उच्चाराला कठीण असणाऱ्या शब्दाचं मराठीत आम्ही कलंकी करून टाकलंय आणि आम्ही जो अवतार येऊ घातलाय त्याला म्हणतो कलंकी अवतार. तर देवाचं नाव कशाला कलंकी अवतार ठेवायचं? आणि मग काय म्हणतात कलंकी अवतार म्हणजे काय? कलियुगात आहे म्हणून अवतार. आता मला सांगा, देव युग बदलतो का युगानुसार स्वतःला बदलतो? जे कलियुग बदलायला कल्की पाहिजे हो. कलियुग बदलायला कलंकी कसा काय चालणार आहे? पहिली चूक. दुसरं, कल्की अवतार म्हणून आपल्याकडे जी चित्र काढली जातात दशावताराची, कुठेही बघा, कुठल्याही देवळामध्ये बघा, कल्की अवतार दाखवला जातो तो घोडेस्वार असतो. कुठेही बघा, आणि त्याला मी पुरावा तुम्हाला सांगणार आहे. घोडेस्वार असतो. घोडा, अश्वपती, युद्धाचा उल्लेख आहे त्या ठिकाणी, तो क्षत्रिय आहे. आणि कलियुगामध्ये जे कोणी माजलेले आणि मातलेले आहेत त्यांना खडगानं म्हणजे आपल्या तलवारीनं घोड्यावर बसून वेगानं जाऊन पाठलाग करून तो कल्की अवतार आहे. आता पुढचं जे बोलणार आहे ते वैयक्तिक माझं मत आहे, ते भागवतात नाही आहे. तुम्हाला पटलं स्वीकारा, नाही तर सोडून द्या. मला स्वतःला असं वाटतं कल्की अवतार झालेला आहे, आज होणार आहे आणि पुढेही होईल. झालेले अवतार सांगतो, आज अवतार सांगतो आणि पुढे होणारे अवतार, हे फक्त माझं मत आहे भागवताचा अभ्यास करताना. कारण जर तो घोडेस्वार असेल, जर तो क्षात्रधर्मी असेल, जर तो कलियुगात कलीचा पराभव करायला येणार असेल तर तो कोण असेल बरं? तर शांतपणे विचार करा. राम, कृष्ण, याच्याच बरोबर देवी जगदंबा पण आपल्याला माहिती आहे, रेणुका पण आपल्याला माहिती आहे. रेणुका परशुरामाची आई आहे आपल्याला माहिती आहे. चतुशृंगी आपल्याला माहिती आहे, इथली सप्तशृंगी आपल्याला माहिती आहे. या देवींची भक्ती करणं आपल्याकडं खूपदा लोकदैवतीय मानलं जातं. देवीची भक्ती करणं आपल्याकडं खूपदा लोकदैवतीय मानलं जातं. तसंच खंडोबा, ज्योतिबा, मल्हारी मार्तंड हे सुद्धा आज लोकदैवत आहेत. आणि माझा अभ्यास सांगतो की कल्कीचा अवतार म्हणजे हे. त्याला पुरावा म्हणून सांगतो. पालीचा खंडोबा, जेजुरीचा मल्हारी मार्तंड तुम्ही बघताय, पण मी 40 वर्ष जे बघत आलो ते सांगतो, तो म्हणजे ज्योतिबा. मी ज्या ठिकाणी अनेक वर्ष अध्यापन केलं ते वारणा नगर, वारणा साखर कारखान्याने वसवलेलं. त्या अशा ठिकाणी आहे की पन्हाळ्याच्या खाली आणि ज्योतिबाच्या खाली, म्हणजे पन्हाळ्यावरून वारणानगरचे दिवे दिसतात आणि ज्योतिबावरूनही दिवे दिसतात रात्रीच्या वेळेला. त्या ज्योतिबाला 40 वर्ष मी पाहत आलो. जरा वर्णन म्हणजे 5 मिनिटं तुमची घेऊन सांगतो, म्हणजे तुम्ही लोकांना सांगू शकाल कल्की म्हणजे ज्योतिबा. हा जो ज्योतिबा आहे हा कोण आहे बरं? तर अंबाबाईनं, जगदंबेनं कोल्हासुराला मारून त्याच्या नावानं कोल्हापूर वसेपर्यंत एका सेनापतीला बोलावून घेतलं, त्याचं नाव ज्योतिबा. तो कोल्हापुरापासून काही किलोमीटर अंतरावर आज राहतो. त्या गावाचं नाव आहे वाडी रत्नागिरी. नुसतं रत्नागिरी नाही, वाडी रत्नागिरी, डोंगर आहे. तो सेनापती आहे जगदंबेचा. सेनापती राणीच्या जवळच असणार ना, कायम संरक्षण करावं लागतं, तो करतोय. या ज्योतिबाची भिन्न भिन्न प्रकारे पूजा बांधली जाते. विठ्ठलाची भिन्न भिन्न प्रकारे पूजा बांधली जाते. त्या सगळ्यात चांगली आणि सगळ्यात जास्त वेळा जी पूजा बांधली जाते त्याच्यामध्ये ज्योतिबा हा अश्वारूढ असतो. घोड्याचा मुखवटा समोर असतो आणि मग सगळी बागीची सजावट असते. म्हणजे अश्व, घोडा हे ज्योतिबाचं
काय म्हणूया, अविनाभाव, त्याच्याशिवाय ज्योतिबा असतच नाही. पुढं हा ज्योतिबा देव हनुमंताचा अवतार मानला जातो. तसं जुळतंय बघा एकमेकाशी. हनुमंतानं सगळ्यात मोठं काय केलं, सीतारामांचा संवाद आहे, त्यात राम सीतेला सांगतो, अगर राम जो उभा आहे ना तो हनुमंता. रामदासांनी बरोबर हेरलं, तो जो हनुमंत आहे आपला, त्या हनुमंताचाच अवतार ज्योतिबा मानला जातो. हनुमान जयंतीलाच ज्योतिबाची यात्रा असते. हनुमान जयंतीच्या आधीचे जे रविवार असतात त्याला ज्योतिबाच्या पायथ्याला वारणा नगर त्या ठिकाणी वारणा नदी मधून वाहते. नदीच्या दोन बाजूला सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा, ती 52 खेडी मिळून वारणा साखर कारखाना होतो, 2 जिल्हे. त्या प्रत्येक गावातील एक माणूस बरोबर अनेकांना घेऊन खांद्यावर एक मोठीच्या मोठी लांबलचक काठी, आणि त्या काठीला वर भगवा झेंडा पताका, ती वर्षभर कुणाच्या तरी घरी असते, ती खांद्यावर घेऊन हनुमान जयंतीच्या दिवशी जातात. पण त्याच्या आधीचे 4 रविवार, हनुमान जयंतीची रविवारी त्याच्या आधी 4 रविवार, आपण ज्याला वारी म्हणतो त्याला वारणानगरच्या भाषेत खेटे म्हणतात. आणि गावोगावची माणसं प्रत्येक रविवारी ज्योतिबाचे खेटे करतात. ज्योतिबाच्या ठिकाणी तुम्ही गेला तर त्या ठिकाणी प्रसाद म्हणून पीठ आणि मीठ दिले जातं, पेढा नाही, लोकदैवतीय, बुंदीचा लाडू नाही, लोकदैवतीय. आपल्या विठ्ठलाला सुद्धा चुरमुरे बत्ताशेच आवडतात. लोकदैवतीय पीठ मिठाचं मांडलेलं असतं, ते घेऊन जायचं देवाकडे. आणि हे सगळे बघितलं की गुलाल उधळला जातो, पिठा मिठाचा प्रसाद असतो. आणि शेवटचं ती जी काठी असते त्याला मराठीमध्ये सासन काठी असं म्हणतात. सासन काठी त्या ज्योतिबाची पोथी आहे. मी बरीच वर्षी तिथं होतो आणि मराठी संस्कृतचा प्राध्यापक, तर त्या पोथीचा बऱ्याच वेळा मी अभ्यास केला. त्याच्या आधारे सांगतो ती सासन काठी, म्हणजे माझा अभ्यास सांगतो ती शासन काठी आहे. शासन म्हणजे शासन काठी, म्हणजे धर्मदंड आहे. राज्याभिषेक होणाऱ्या राजालाही म्हणतो अदंडोस्मी, अदंडोस्मी, मी राजा झालो, आता मी कुणापुढे वाकणार नाही. आणि धर्मगुरू येऊन त्याच्या डोक्यावर धर्मदंड मारतो, राजदंडाच्या डोक्यावर म्हणतो धर्मोदंडोसी, धर्मोदंडोसी, तू अदंडोसी नाहीस, तू धर्मानं दंड आहेस. आणि असं असलं तर श्रीमान योगी जन्मास येतात. शासन काठी म्हणजे शासन काठी गावोगाव पूजली जाते, वर्षातून आणली जाते. त्याला 2 फळे असतात, खांद्यावरती घ्यायची असते आणि नाचवायची असते. पालखी नाचवायला ताकद लागते आपल्याला माहिती आहे, ते शासन काठी नाचवायला ताकद लागते. मी कधी नाचवली नाही आहे, पण बरेच शेजारी उभारून बघितलेलं आहे, तिथंच राहत होतो म्हणून. आणि अवाढव्य असते. आता मी बोलल्यानंतर चित्र बघा, शासन काठ्या नाचवल्याचं, वर भगवी पताका असते, गुलालाची उधळण असते. हे सगळं काय आहे? हे क्षात्र आहे, हे रणांगण आहे, हा अन्यायाचा प्रतिकार आहे, हा कलकी आहे. मग मी तर ज्योतिबा, खंडोबा, मल्हारी मार्तंड हे जे आमचे लोकदैवती आहेत ना, त्यांना कलकी मानतो. उद्याही कलकी जन्मास येईल. आणि पुन्हा माझा विचार म्हणून सांगतो, तुम्हाला मला सुद्धा या कलियुगामध्ये कलकी व्हायला पाहिजे. स्त्री पुरुषांना कसं कलकी होणार? मी माझ्या दृष्टीने एक विचार सांगतो. आपल्या समोर अन्याय घडत असेल तर किमान अन्याय घडतोय याची आपण दखल घेऊन घडणाऱ्या अन्यायाच्या समोर आडवा हात घालायचा, म्हणजे कलकी झालं. अन्याय घडत असताना डोळे मिटायचे नाही, हुशारीनं निघून जायचं नाही, अन्याय डोळ्याने पण बघायचा नाही. अन्यायाला प्रतिकार करायला आपला आडवा हात मध्ये घालायचा. कदाचित तो फेकून दिला जाईल, काही बिघडत नाही, पण त्याला अन्याय करण्याला कळेल मला एक कोणीतरी विरोध करू इच्छितोय. आज तो दुर्बळ आहे, पण सज्जनकडे शब्द आठवा. सज्जन जेव्हा समर्थ होतात
तेव्हा सज्जनगड सज्जनगड होतो. सज्जन पाहिजे तसं ज्ञानदेवानी पसायदानामध्ये म्हटलंय, पण रामदास सांगताय सज्जन समर्थ असलेलं. हे सगळं ध्यानामध्ये घेतलं तर आजही आपण कल्की होऊ शकतो. कारण देवाचे अवतार आहोत, देवाचे अंश आहोत. जमेल तेवढे करू आणि करून बघा. करून बघा काय चांगला अनुभव येतो. तो दुबळ्या माणसाच्या शब्दात शक्ती उभी राहते. तुमचे डोळे जर तेजस्वी असतील तर, तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये सत्वनिष्ठा असेल तर, गुंडातला गुंड सुद्धा मागं फिरतो. एकदा करून बघा. मी त्याला शब्द वापरतो, आडवा हात घालणं. ठीक आहे. कल्की आजही जन्मणार आहे हे आपल्या लक्षात आलं. आणि या बोलण्याबरोबर दुसरा स्कंध संपला. आता तिसऱ्या स्कंधाकडे जाऊया. दर त्याला बरोबर 20 मिनिटं उरत आहेत. हा योगायोग काय मला लक्षात येत नाही. आता तिसऱ्या स्कंधाकडे जाताना या स्कंधामध्ये जी गोष्ट आलेली आहे तीच गोष्ट एकनाथी भागवतात म्हणजे एकादश स्कंधामध्ये पुन्हा येणार आहे. त्यात तर 4 अध्यायामध्ये येणार आहे. 6, 9, 29 आणि 30 11व्या स्कंधात. पण आता ती प्रथम येते आहे. ती म्हणजे श्रीकृष्णाचं निजधामाला जाणं, त्यानं मैत्रेय नावाच्या व्यासांच्या गुरु बंधूला उपदेश करणं, उद्धव नावाच्या आपल्या एका शिष्याला भागवत धर्माचा प्रसार करायला सांगणं आणि विदुर नावाच्या आपल्या भक्ताला काही उपदेश करणं. 3 नावं येणार आहेत. एक विदुर, एक उद्धव, एक मैत्रेय. यांचा स्कंध म्हणजे तिसरा स्कंध. किंवा विदुर आणि मैत्रेय यांच्यातला संवाद म्हणजे तिसरा स्कंध. एक ध्यानात घ्या, गीता संवाद आहे. भागवत शुकाचार्य परीक्षेची संवाद आहे. आणि त्याच्या पोटात उपसंवाद बरेच आहेत. त्याला म्हणतात विदुर मैत्रेय संवाद. संवाद कशासाठी? तर व्याख्यान डोक्यावरून जातं. संवाद माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. संवाद, सम्यक वाद. आणि हे जर असेल तर त्या संवादाकडे आपण जाऊया, विदुर आणि मैत्रेय. पण हे दोघं जे आपल्याला भेटणार आहेत त्याच्यात एक मोठी घटना घडणार आहे. आणि ती घटना भागवताच्या मागं पृष्ठभूमीसारखी, बॅकग्राऊंडसारखी सतत आहे. ती कोणती? तर कृष्णाचं निजधामाला जाणं, यादवांचा विनाश होणं, कृष्ण रूप हरवणं, कारण तो निजधामास गेला, आणि कृष्ण भक्ती जागणं. अगं बोललोय बघा, भागवत कशासाठी? कृष्ण भक्तीसाठी. हे सतत येणार आहे. जसं एखाद्या नाट्यगृहात नाटक रंगमंचावर घडत असताना एखादा पाठीमागचा इंग्लिश शब्द वापरतो सीन, परत परत दिसत असतो. तशी पृष्ठभूमी आहे. तिला सुरुवात करूया. एक प्रथम लक्षात घेऊया, भागवताचा जरा तळात जाऊन अभ्यास केला म्हणजे टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतात तसं. तर भागवत जे सांगत नाही आपल्या श्लोकातून ते जर आपण ओळखलं पाहिजे, लपलेलं. ते असं आहे, आपल्याला प्रश्न पडतो का बघा, की कृष्णाचे यादव, कृष्ण कुळातले यादव इतके का माजावेत, इतके का मातावेत की त्यांचा नाश करून मी निजधामास जाईल, पण माझ्या माघारी यांचा नाश कोणी करू शकणार नाही, असं कृष्णाला का वाटावं? म्हणजे भांगेत तुळस ठीक आहे, पण तुळशीमध्ये एवढी भांग कशी काय जन्मास आली? बरं, संस्कार म्हणाल तर त्या कालखंडात माणसांचं आयुष्य खूप मोठं होतं. कारण उग्रसेन पण आहे, नंतर वसुदेव पण आहेत, श्रीकृष्ण पण आहे. कोणी 170 वर्षाचे, कोणी 200 वर्षाचे असे उल्लेख आहेत. आणि त्याला पुरावा सिंधू संस्कृतीच्या उत्सवात मिळतोय आपल्याला. आज आपण आहोत 50-100 मध्ये घोटाळणारे, पण कृष्ण आणि पांडव 100-150 मध्ये घोटाळत होते. आकडा सांगू, युद्धाच्या वेळेला कृष्ण आणि अर्जुनांचं वय 75च्या पलीकडे होतं. आकडा, कृष्ण अर्जुन 75च्या पलीकडे होते. अमृत महोत्सव होऊन आले होते ते युद्धाला. मग द्रोणाचार्य आणि भीष्माचार्यांचं वय काय असेल?
25 वर्ष वाढवायला पाहिजे ते म्हणतात. पण हा इतिहास आहे आणि याला पुन्हा पुरावे आपल्याला मिळतात. सिंधू संस्कृती उत्खनन, हडप्पा, मोहनजोदडो, मूळ जागी येऊया. तर काय झालं बरं? संस्कार तर करता येतच ना. पण आता कथा बरोबर सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यादव एकदा उठले. त्यांच्यात सांब नावाचा कोणी एक तरुण मुलगा होता, रूपवान होता. त्याला स्त्रीचं सोंग दिलं, पोटाभोवती कपडे गुंडाळले, गरोदर आहे असं म्हटलं. मित्रांच्या खांद्यावर हात टाकत गर्भवती चालत निघाली. क्षेत्र आहे पिंडारक, आणि त्या क्षेत्रातल्या ऋषींना जाऊन सांबासह यादव कुमार भेटले आणि म्हणताय तुम्ही त्रिकालज्ञ आहात ना. ऋषींची चेष्टा करायची आहे. तुम्ही त्रिकालज्ञ आहात ना, मग हिच्या पोटी कोण जन्मास येईल एवढं सांगा. सांब पुरुष, त्याला स्त्रीचं सोंग दिलंय, गरोदर बनवलंय आणि ऋषीने विचारतात हिच्या पोटी कोण जन्मास येईल सांगा. ऋषी त्रिकालज्ञ होते. त्यांनी ओळखलं की कृष्णाच्या वंशातले यादव आपली चेष्टा करतात. मग ते एकच वाक्य बोलले. नाथांची ओवी अशी आहे, ही प्रसवेल जे बाळ ते सकळ कुळा होईल काळ, जन्मे लोहाचे मुसळ देखाल सकळ मंद भाग्ये. या तुमच्या गर्भवती स्त्रीला लोखंडाचं मुसळ होणार आहे. पुत्र पुत्र म्हणजे असा, कन्या कन्या अशी. बराबर त्यांनी कपडे काढून टाकले आणि पाहतात तो आता मान्य करायचा अद्भुत रस, लोखंडाचा मुसळ जन्म. आणि आधीचे शब्द काय ते, लोहाचे मुसळ सकळ कुळा होईल काळ. सकळ कुळा म्हणजे काय माहितीये तुम्हाला? कृष्णही यादव होता म्हणून बाण स्वीकारावा लागला. कोण यादव सुटणार नाहीत. म्हणजे उद्धव सुटलाय पण तो भक्तीने सुटला. आणि भक्ती अशी आहे शक्ती की मृत्यूला मृत्यूंच्या नचिकेत सावित्रीप्रमाणे होऊ शकते, पण इतर नाही. कृष्ण सुटला नाही. सकळ कुळा होईल काळ देखाल सकळ मंद भाग्ये. हे आले परत. आता त्याचा पुन्हा बरोबर घेऊया. त्यांनी सगळ्यांना सांगितलं, म्हणजे उग्रसेनाला सांगितलं, वसुदेवाला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, बलरामाला सांगितलं, फक्त एकट्या कृष्णाला सांगितलं काय घडलं ते. त्यांनी उपाय सुचवले. कृष्ण सोडून बाकीच्याने लोखंडाच्या मुसळाचं चूर्ण करा, समुद्रात फेकून द्या. फेकून दिलं. ते चूर्ण लाटाने तरंगत तरंगत हे पिंडारक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्री आलं. त्याचं नाव प्रभास क्षेत्र. तिथं समुद्र काठी गवत उगवत होतं. त्याच्यामध्ये एक विशिष्ट गवत उगवलं जे बाभळीच्या काट्यासारखं असतं. आणि ते गवत या लोखंडाच्या मुसळाच्या चूर्णापासून आलं. आता लोखंडाच्या मुसळाचं चूर्ण करता करता लोखंडाचा जो गाभा होता त्याचं काही चूर्ण झालं नाही. पुन्हा विचारलं कृष्ण सोडून सगळ्यांना काय करू? समुद्रात फेका. समुद्रात फेकलं. एका माशाने गिळलं आणि तो मासा सापडला. आणि तो मासा नेमका कोळ्याला सापडला, पण तो त्याने विकला एका लोहाराला. लोहाराने तो मासा घेतला, चिरला, तर त्याच्या पोटातून लोखंडाचा तुकडा निघाला. लोहाराला आई वडिलांच्यापासून ऐकून माहिती होतं की समुद्रात माशाच्या पोटातून लोखंडाचा तुकडा निघाला तर तो बाणाला लावला तर तो बाण मोठी शिकार करतो. त्याला फार बरं वाटलं मोठी शिकार होणार आहे. मग तो कुणाच्या तुमच्या लक्षात आलं मोठी शिकार. आणि त्याचा जो बाण तयार केला एका व्याधाने विकत घेतला असेल श्रीमंत तो, आणि त्याच व्याधानं बाण मारला आणि कृष्णाच्या तळव्याचं हरिणमुख भासून कृष्ण निजधामास गेला. जाता जाता सांगतो, आपल्या भागवतावर भाष्य करणारी जी अभ्यासक मंडळी आहे ती जर आणखी शोधतात, मूळ भागवतात नाहीये पण शोधतात, ते सांगतो तुम्हाला. हा कोण बरं? हा व्याध कोण बरं? तर त्याचं नाव काळ पुरुष असं आहे भागवतामध्ये. काल तो व्याध, बरोबर आहे. काळ सगळ्यांना मारतो, अवतारी पुरुष सुद्धा. पण भागवताचे भाष्यकार म्हणतात असं नाही. रामावतारामध्ये हा वाली होता आणि त्या वालीला रामाने बाण मारला म्हणून तो वाली आता व्याध झाला. आपल्या सगळं असं जुळवल्याशिवाय बरं वाटत नाही. तर भागवताचे भाष्यकार सांगतात, मी वाचले तुम्हाला सांगतो, पण मूळ भागवतामध्ये नाही, वाली वगैरे काही नाही, हा व्याधच आहे. त्याचं नाव काय माहितीये? जरा व्याध. कारण मृत्यू कुणाच्या दरवाज्याने येतो? म्हातारपणाच्या. म्हणून त्याचं नाव नेमकं जरा व्याध आहे, आणखी कुठलं नाव नाही आहे. एक गोष्ट लक्षात आली. आता मूळ मुद्दा, यादवांचा नाश केल्यावर पुढे सांगायचं राहिलं
की कृष्णानं स्वतः घेतलं आणि यादवांचं काय झालं, यादवी व्हायला पाहिजे ना. मग ते द्वारकेमध्ये अशुभ जाणवायला लागलं म्हणून द्वारका सोडून बाहेर पडले. नंतर ती बुडणार होती, सोन्याची द्वारका. अशुभ जाणवायला लागलं म्हणून ते गेले. ते त्या आत्ता सांगितले पिंडारिक क्षेत्री प्रभास तीर्थी गेले, बलरामा सकट गेले, मध्यप्राशन करते झाले, मुद्द्यावरून गुद्द्यावर आले. सगळे शस्त्रधारी शस्त्रांचा उपयोग केला, शस्त्र निकामी झाली. तेव्हा ती लव्हाळी म्हटलं जातं, गवत म्हटलं जातं, पण ते बाबीचे काटे आहेत. ते उपटले आणि एकमेकाला जखमी केलं, विद्ध केलं आणि सगळ्यांचा नाश झाला. 6 का 7 यादव वाचले कृष्ण सोडून. त्यामध्ये एक उद्धव आहे, कोणी म्हणतात सात्यकी आहे. त्याच्याबद्दल मतभेद संभवतात. मी उद्धवाबद्दल खात्रीने सांगतो, कारण त्यानंतर भगवद्गीता आपल्या भागवताचा प्रसार केला. उद्धव यादव आहे, कृष्णापासून 25-30 वर्षांनी लहान असणार आहे. आणि त्याची हकीकत अशी की लहानपणी तो कृष्णाची एवढी भक्ती करायचा की त्याला तहान भूकही लागायची नाही. असा उद्धव कृष्णाचा अत्यंत लाडका भक्त आहे. त्याला गीता सांगितली, ती उद्धव गीता, हे अर्जुन गीता, तो 11 स्कंद. एकनाथ महाराजांचं त्याच्यावरच भाष्य आहे, त्यावेळी अधिक आपण बोलू. उद्धव उरला, कृष्ण निजधामास गेला. यादवीचा परिणाम आणि यादवी एकमेकात यादवी होऊनच संपतात. हे ध्यानामध्ये घ्या. सुंद उपसुंद आठवा किंवा मोहिनीच्या त्या ह्याच्यामधलेही आठवा. एकमेकात मरणं हे चांगलं आहे त्यांच्या दृष्टीने. पण मूळ मुद्दा असा, यादव काम माजले तर काय पटला तर स्वीकाराने सोडून द्या. तो तर्क असा की तो दुर्योधन जेव्हा भेटायला गेला होता कृष्णाला, कोणी उशाला बसलं होतं, कोणी पायथ्याला बसलं होतं. अर्जुन आणि दुर्योधन, पहिला मान कुणाचा, ही कथा आठवा. तेव्हा अर्जुनानं कृष्ण मागितला, दुर्योधनानं सेना मागितली. त्या सेनेपैकी सात्विकेचा उल्लेख गीतेमध्ये आहे आणि सात्विक हा महान पराक्रमी आहे. पण मला सांगा, तर्काला आधार सांगतो, त्या यादव कुळातल्या सात्विकीच्या पलीकडे आणि श्रीकृष्ण सारथीच्या पलीकडं तो दुर्योधन इतक्या सगळ्या योद्ध्यांची नावं घेतोय. त्यात यादव कुळातले आणखी योद्धे का नाही आहेत? गीतेतच आहे ना, पुरावाच आहे ना. याचं उत्तर आहे, कृष्णानं सेना देतो म्हटलं होतं, पण कृष्ण असा आहे की त्यानं बहुतेक सगळी सेना काही दिलेली नाही. काही सेना द्वारकेच्या रक्षणा ठेवायला पाहिजे की नको. आपण काय करू? कृष्णाने तेच केलं. आणि पुढं महाभारती युद्ध म्हणजे इरावती कर्वेच्या शब्दात युगांत. दुर्गा भागवत व्यासपर्व म्हणते, व्यासपर्व. इरावती कर्वे म्हणतात युगांत. धर्मयुद्ध करावं लागलं, त्याच्या सगळ्या क्षमता स्वीकाराव्या लागल्या, नाही तर द्रौपदी वस्त्र रस्ती चालला असत. इलाज नव्हतं, इलाज. धर्मयुद्ध, त्याचा परिणाम मात्र महाभयंकर झाला. 18 अक्षौहिणी सैन्य मारलं. विचार करा, एका अक्षौहिणीचा आकडा पाहिजे असेल तर शब्दकोशात शब्द रत्नाकरमध्ये जाऊन बघा, कळत नाही. तो आकडा मोजणं कठीण होतं अक्षौहिणीचं, किती शून्यच लक्षात येत नाही. आणि 18 म्हणजे प्रचंड. म्हणजे पानिपतावर जर आपली हानी झाली तर कुरुक्षेत्रावर झालीच असणार ना. आणि उरलं कोण? उरले फक्त म्हातारे, स्त्रिया आणि लहान मुलं. आणि याच्यामध्ये योद्धे फक्त उरले ते द्वारकेमध्ये. आता तर्क करतोय का बघा. महाभारत युद्धानंतर कृष्ण पांडवांच्या मतीला जात होता. यादव द्वारकाच राखत होते. आणि सबंध कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर सबंध भरतखंडामध्ये जर कोण उरला असेल तर यादव. साहजिकच अहंकार येणार की नाही? जे योद्धे शिल्लक राहिलेत अहंकारी होणारच की नाही. आणि नियतीचा नियम आहे, त्याला काही उत्तर नाही आहे. काय घडलं असेल आपल्या लक्षात आलं. एक तर्क मी तुम्हाला सांगितलं. पुढे जाऊया. आता या गोष्टीमध्ये कृष्ण त्याच्या तळव्याला बाण लागला जरा व्याधाचा. पण भागवतकार किती छान वर्णन करतात बघा. तो बसला होता कुठं? वटवृक्ष
तर पिंपळाचं वृक्ष. आपण लक्षात घेऊया, आपण जो अश्वत्थ वृक्ष गीतेमध्ये म्हणतो ना, त्यात बरेच जण आपण वटवृक्ष म्हणतो, पण ज्ञानेश्वरीत त्याला पिंपळ वृक्ष म्हटलं. वटवृक्ष अधिक पटतो कारण पारंब्यांचा उल्लेख आहे, पण ज्ञानेश्वरीत वट नाही आहे, पिंपळ आहे. बाकी मी तुमच्यावर सोडतो अश्वत्थाचा अर्थ काय करायचा. तर कृष्ण सुद्धा अश्वत्थ वृक्षाखाली बसला असा उल्लेख आहे. यादवी झाल्यानंतर, सगळं संपल्यानंतर कथा अशी आहे की देव खाली आले, देवगण म्हणाले तुमचं अवतार कार्य संपलं, आता परत चला वैकुंठाला. देवांची आज्ञा कशी मोडायची म्हणून कृष्ण तयार झाला आणि जरा व्याजाची कथा असं भागवतात येते. आता प्रश्न असा, कृष्ण असा म्हणजे उजवा तळवा डाव्या मांडीवर घालून त्या अश्वत्थ वृक्षाच्या खाली बसला असताना लांबून त्या जरा व्याधाला हरिणाचं मुख का वाटावं. भागवतकार कलावंत आहेत बघा, ते वर्णन करतात. कृष्ण नीलवर्णीय आहे आणि नीलवर्णीय कृष्णाचा नाजूक असा तो तळवा, तळव्याचे आकार डोळ्यासमोर आणा आणि हरणाच्या मुखाचे आकार डोळ्यासमोर आणा. दुरून जरा व्याधाला हरिण मुख वाटण्याची शक्यता आहे, म्हणून तो बाण सोडण्याची शक्यता आहे. पुढचंही सांगतो, जरा व्याधाला कळलं की आपण माणसाला मारलं, जवळ आल्यावर कळलं कृष्णाला मारलं. मग जरा व्याध पाया पडला, क्षमा याचना केली आहे आणि कृष्णानं जरा व्याधाला क्षमा केली आहे, वैर्याचाही उद्धार केला. आणि मग त्या ठिकाणी भेटायला मैत्रेय आले. हे मैत्रेय कोण, त्यांच्याकडे फार माहिती मिळत नाही. विषय आपल्या ज्ञानकोशात, विश्वकोशात हे फार मिळत नाही. मैत्रेयी हे नाव तुम्हाला माहिती आहे. मी त्या दोघांच्यात काही नातं आहे काय, भावा बहिणीचं वगैरे शोधायचा प्रयत्न केला, मला काही मिळालं नाही. तुम्हाला मिळालं तर मला सांगा. पण हा मैत्रेय कोणतरी फार मोठा ऋषी आहे. एवढं कळतं की तो व्यासांचा गुरुबंधू आहे. हीच योग्यता मोठी आहे. वेद व्यासांचा गुरुबंधू असणं हीच योग्यता मोठी आहे. बरं, त्या मैत्रेयाला म्हणजे कृष्ण आता निजधामात जाणार अशा अवस्थेमध्ये, लहान अवस्थेमध्ये मैत्रेय समोर आला. आणि त्या मैत्रेय समोर आल्यानंतर ऋषी आहे तो, गप्पा गोष्टी झाल्या असतील. मैत्रेय म्हणाला असेल की तुम्ही आता निजधामाला जाणार तर मला काही तो उपदेश करा. आणि मग इथं वर्णन येतं की कृष्णानं मैत्रेयाला उपदेश केला. पण भागवताचं वैशिष्ट्य बघा, भागवत हे भक्तीचंच आहे. मैत्रेयाला असा उपदेश केल्यानंतर कृष्ण म्हणतो आता मी निजधामात जातो, पण हा सगळा उपदेश तू विदुराला जाऊन सांग. मुद्दाम सांगतो, उद्धवाला म्हटलेलं नाही आहे, विदुराला. कारण विदुराची माहिती थोड्या वेळानं तुम्हाला मी सांगतो, कोण विदुरा येतो ही माहिती आहे तुम्हाला, पण थोडक्यात सांग. आता विदुराला सांगून सांग. इथं सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की माणूस अंतकाळी ज्याची आठवण करतो तो त्याला सगळ्यात जवळचा असतो. कृष्णानं ना रुक्मिणीची आठवण केली, ना सत्यभामीची केली, ना बलरामाची केली. आठवण कुणाची केली? विदुराची. म्हणजे भगवंतानं सुद्धा हा लोक सोडताना भक्ताची आठवण केली. आता सांगतो, विदुर हा भक्त श्रेष्ठ, जन्मानं बिचारा दासी पुत्र आहे, धृतराष्ट्राचा सावत्र भाऊ आहे. विदुर नीती उपलब्ध आहे असा मोठा तत्वज्ञ आहे. धृतराष्ट्राला स्पष्टपणे तोंडावर सांगण्याचं धाडस फक्त विदुराचं आहे. त्यानं वेळोवेळी सांगितलेला सल्ला जर धृतराष्ट्राने मानला असता तर कोटी करतात तो धृतराष्ट्र झाला नसता. धृतराष्ट्र मी ज्याच्याकडे राष्ट्र हिरावून घेतलं म्हणजे अपमान, पराभव, तो धृतराष्ट्र. आपण शब्दावर विचार करा, धृतराष्ट्र आहे, राष्ट्राची धारणा करणार आहे. तो अंध होता हे आपलं दुर्दैव, पंडू आधीच गेला हे आपलं दुर्दैव. धृतराष्ट्र डोळसच पाहिजे, पण हा नव्हता. त्याचा तो सावत्र, तो मान देत होता. विदुर त्याच्या शेजारी राजे सिंहासनावर बसायचा, सगळं त्याचं ऐकायचा. पण धृतराष्ट्र फारच हुशार होता, सगळ्यांचं सगळं ऐकायचं आणि कुणाचंच काही ऐकायचं नाही हे पक्क त्याला कळत होतं. तर विदुराचं सगळं ऐकत होतं. पण एकदा मात्र त्यानं ऐकलं नाही तर विदुर चिडला, आणि ते म्हणजे द्रौपदी वस्त्र हरण. आणि त्या क्षणापासून, द्रौपदी वस्त्र हरणाच्या क्षणापासून
विदुरानं राजवाडा सोडला आणि यमुना काठी झोपडी बांधून विदुर राहू लागला. आता हा संदर्भ लक्षात येतो का बघा. कृष्ण शिष्टाई करायला आला असताना दुर्योधनानं कृष्ण शिष्टाईतल्या राजदूताला खुश केलं पाहिजे, म्हणजे आपल्या बाजूनं कौल पडेल म्हणून 100 महाल तयार केले होते. आणि कृष्ण शिष्टाईला आलेले कृष्ण विदुराच्या घरी उतरले. ती कथा तुम्हाला माहिती असेल. विदुराची पत्नी का विदुराची आई काय नेमकं माहिती नाही, पण कृष्णाला आल्यानंतर विदुर बाहेर गेले होते. गोष्ट सहज सांगून पुढे जातो. विदुर बाहेर गेले होते. आई किंवा पत्नी कोणी आहे, त्यांनी कृष्णाचं स्वागत केलं, पण बहुतेक आईच, कारण तिच्या डोळ्याला कमी दिसत होता असं उल्लेख पुढे येतो. घरात काहीच नव्हतं, तर केळी होती ती समोर ठेवली आणि केळी तिथं या बिचारीनं साली काढायला सुरुवात केली, देवाला तसंच कसं द्यायचं म्हणून. आणि केळ्याचा साल खाली टाकत होती, केळ्याचा गर खाली टाकत होती आणि शाल कृष्णाला भरवत होती आणि कृष्ण मिटक्या मारत खात होता. एवढ्यात विदुर आले, अशी कथा सांगितली जाते. खरी खोटी देवाला माहिती. पण पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती. शबरीचे बोर, सुदाम्याचं पोहे, द्रौपदीची थाळी, हे जर खरं असेल तर हेही खरंच आहे ना. हे जर आपण दानामध्ये घेतलं तर भक्तीची उंची गेली आहे बघा. शेवटी आठवण विदुराची झाली, एका दासीपुत्राची झाली तथाकथित भाषेत, पण तो भक्तोत्तम होता म्हणून त्याची झाली. ह्या विदुराला युद्ध सुरू झाल्यानंतर युद्ध बघवेना म्हणून तो तीर्थयात्रा करायला बाहेर गेला. असाच आणखीन एक गेलाय, त्याचं नाव बलराम. कारण बलरामाचे 2 शिष्य एकमेकावरचं लढणं होते, दुर्योधन आणि भीम, ते त्याला बघायचं नव्हतं. आता महाभारतकार गंमत मात्र अशी करतात की बलरामानं कोणती तीर्थक्षेत्र बघितली आणि विदुरानं कोणती बघितली याचं फार चांगलं वर्णन करतात. कारण आपल्याला महाभारत वाचताना गोष्टी बरोबर कुठल्या तीर्थात काय बघायचं, जे काशीला गेले तर काय बघायचं, मथुराला गेले तर काय बघायचं, ही छान माहिती व्यासाने ज्ञानकोश म्हणून लिहून ठेवली. ही आपली पूर्वीची परंपरा आहे. महाभारत हे ज्ञानकोश आहे, भागवत हे ज्ञानकोश आहे. धर्माच्या नावावर सदाचार शिकवायचा आणि दैनंदिन जीवनातली तीर्थयात्रा पण शिकवायची, ही आपली परंपरा आहे. बरं, विदुर तीर्थयात्रेला गेला. आता आत्ताचा 3ऱ्या स्कंधाचा धागा परत आला आणि परत आला आणि त्याला योगायोगानं त्याच प्रभास तीर्थी, कारण कृष्ण तिथंच जवळच्या झाडाखाली आला. प्रभास तीर्थ आता मी सांगितलं तुम्हाला यादवी झालेलं, तिथं विदुर आला आणि तिथं विदुराला प्रथम कुणाकडून तरी कौरव नाशाची बातमी कळली. म्हणजे तोपर्यंत त्याला युद्धात काय झालं माहिती नव्हतं. तो दुःखी झाला आणि आधी दुःखात असताना महादुःख मिळावं तसं बघा. विदुर त्या ठिकाणी असताना उद्धव चालत चालत आला आणि विदुराला भेटला. तेव्हा त्याला प्रश्न विचारला, कौरवाच्या नाशाची हकीकत कळली, आता द्वारका तरी सुरक्षित आहे ना, माझा कृष्ण तरी सुरक्षित आहे ना, असा प्रश्न विदुरानं उद्धवाला विचारला. आणि उद्धवाच्या नशिबी असं होतं की तो म्हणाला, नाही, मला आत्ताच कळलंय की द्वारका बुडाली. मला कृष्णानं आधीच भरतखंडात आणून ठेवलं होतं, आता ते पुढे सगळं येणार आहे. उद्धव फार मोठा भक्त आहे, त्यासाठी गीता लिहिली आहे. आणि कृष्ण इथं निजधामाला गेला. अर्जुन यादवांच्या स्त्रियांचं रक्षण करू शकला नाही. कृष्ण निजधामाला गेला, सोन्याची द्वारका बुडाली. आणि हे सगळं विदुराला उद्धवाकडून कळलं. विदुराने विचारलं की तुला कसं कळलं? कृष्ण निजधामा जाताना तू जवळ होतास का? तेव्हा उद्धव म्हणाला, हो, कृष्ण असं काहीतरी यादवी करणारं हे मला जाणवत होतं, म्हणून कृष्णानं मला वेगळं काम सांगितलं तर द्वारका सोडायची नाही. आणि नंतर मी सांगेन त्याला द्वारका सोडून एकदम हिमालय गाठायचं, बद्रिकाश्रमात जायचं, कृष्ण भक्ती वाढवायची, तेजपुंज व्हायचं, परत यायचं आणि युद्धोत्तर भारताला कृष्णाची भक्ती शिकवायची. हे काम द्वारकेतच असताना कृष्णाने मला सांगितलं. भक्तीची छटा बघा. उद्धव म्हणाला, हे सांगितलं तर द्वारका सोडायची नाही म्हणून, पण कृष्ण गेलाय, यादव गेले, काहीतरी घडणार आहे, मला गप्प बसवेना म्हणून मी त्याचं न ऐकता द्वारका सोडून भरतखंडात आलो. हे काही वेगळं नाही आहे, पण भरतखंडात प्रभास तीर्थी आलो
आणि आलो तर यादी बघायला मिळाली. आलो तर कृष्ण जेव्हा बाणाने विद्ध होत होता तेव्हा मी जवळच होतो. मैत्रेयाला त्यानं उपदेश केला हे मी पाहिलं. मला उपदेश काही केला नाही, पण मला कामगिरी आधीच सांगितलेली होती की तू काय करायचंयस, काही वर्ष तरी बद्रिकाश्रमात जाऊन राहायचंयस. एक लक्षात घ्या, ऋषींना सुद्धा तपश्चर्या करायला लागायची मधून मधून, त्याच्या भागात नसायचं. तर ही जेव्हा तू कर तेव्हा किती मानवी स्वभाव बघा. मग काय झालं त्यावेळेला, तेव्हा कृष्णानं मैत्रेयाला उपदेश केला असं त्याने सांगितलं. तेव्हा विदुर म्हणाले, मैत्रेयाला उपदेश केला तसा तुलाही उपदेश केला असेल, मग तूही तो उपदेश ऐकला असेल, मैत्रेयाला केला, मग मी तुला भेटलोय तर मला तो उपदेश कर ना. तेव्हा उद्धव सांगतो, माझ्याकडून उपदेश ऐकू नका, तर मी कानाने ऐकलंय. त्याचा भाग आहे बघा, मी कानाने ऐकलंय की मैत्रेयाला उपदेश केल्यानंतर कृष्ण मैत्रेयाला म्हणाले की हा सगळा उपदेश विदुराला कर. मी तुला उपदेश करण्यासाठी नियुक्त गुरु कृष्णाने ठरवलाय. हे सगळं भागवत का सांगतं जरा विचार करा. का गुरु वेगळा असतो, एकच गुरु सगळ्यांचा का नसतो, नियती आहे त्याच्यामध्ये. हे ध्यानामध्ये आपण घेतलं तर मग विदुर तुला उपदेश करणार आहे, मैत्रेय उपदेश करणार आहे. अडचण बघा, उद्धव समोर आहे, मैत्रेय कुठेही माहिती नाही, हातचं सोडायचं आणि पळत्याच्या मागे लागायचं. पण मैत्रेयाने काय पत्ता लिहून ठेवला इथं मी आहे म्हणून, मी राज नाही. उद्धव काही उपदेश करत नाही. एक 5 मिनिट तुमची घेतो आणि उद्धवाला जे सांगितलं की जाऊन तू भक्ती कर आणि खाली भक्ती सांग, तिला गीतेच्या भाषेमध्ये लोकसंग्रही भक्ती म्हणतात. मी गीता आणि भागवत जे एकमेकाला जोडतोय त्याचं कारण ते आहे. राजा जनकाचा उल्लेख आहे, स्वतःचा उल्लेख आहे. मला काही मिळवायचं नाही तरी मी लोकसंग्रह करतो. लोकसंग्रह म्हणजे निष्काम करतो. लोकसंग्रह म्हणजे काय, बराच अर्थ वेगळे आहे, साधं लक्षात ठेवूया. लोकसंग्रह म्हणजे काय, निष्काम कर्मयोग, भक्तियुक्त केला पाहिजे. तर उद्धवाला कृष्णानं द्वारकेत असताना काय सांगितलं हे आपल्याला एकादश स्कंदामध्ये कळणार आहे, नाथ भागवतात. पण मला राहत नाहीये, मी तुम्हाला नाथांच्या ओव्या सांगतो की काय लोकसंग्रह सांगितलाय. नाथांच्या ओव्या मोठ्या सोप्या असतात, तुकारामांसारखं. ही ओवी बघा, 4 ओवे आहेत ना. काय कर, उद्धवा तुझे जे आचरण, मी अर्थ सांगतच नाही, उद्धवा तुझे जे आचरण तोची जनांसी उपदेश जाण, या लागी वैराग्य भक्ती ज्ञान, या लागी वैराग्य भक्ती ज्ञान स्वधर्माचरण सांडू नको. पहिली ओवी झाली. काय करायचं उद्धवानं, सनदैती काय करायचं. दुसरी ओवी, स्वये तरुणी जना तारी, ही ज्ञानाची अगाध थोरी, थोरी म्हणजे थोरवी, ही ज्ञानाची अगाध थोरी, ती ज्ञा दिधली तव करी, हातात जन उद्धरी उद्धवा. अहो जो उद्धार करतो तोच उद्धव ना, जन उद्धरी उद्धवा. दुसरी ओवी झाली. तिसरी बघा, अभेद भक्ती वैराग्य जाण, भक्तीच्या मागे वारकरी संप्रदाय आणि भागवत एक शब्द वापरतं, अभेद म्हणजे अद्वैत. म्हणजे मान ठेवूनही सांगतो, मध्वाचार्यांचं द्वैत नव्हे, तुका झाला पांडुरंग. अद्वैत भक्ती वैराग्य जाण, स्वये आचरोनी आपण, शेखी लावावे इतर जन. शेखी शब्दाचा अर्थ शेवटी, शेवटी म्हणजे आपल्या जन्माच्या शेवटापर्यंत. शेखी लावावे इतर जन, लोकसंग्रह जाण या नाव. गीतेतील लोकसंग्रह शब्द येतो, नाथ भागवतातही येतो, ज्ञानाचा एका. ज्ञानेश्वरीतली ओवी कळत नसेल तर नाथ भागवतात त्या अर्थाची ओवी बघावी, पटकन कळते. एक आहे कीर्द, एक आहे खतावणी.
हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर म्हटलंय शेवटी पुन्हा सांगतो, स्वतःच्या शेवटी, जगाचा शेवट आपण बघत नाही, शेवटी श्वास आहे तोपर्यंत शेवटी लावावे इतर जन, लोकसंग्रह जाण या नाव. आणि शेवटी एक फटका मारलाय, लोकसंग्रह न करणारा ज्ञानी माणूस हा स्वार्थी आहे. पटते का बघा? जो निष्काम कर्मयोग करत नाही तो किती ज्ञानवंत असला, चालतं बोलतं विद्यापीठ असला तरी स्वार्थी आहे. कोण सांगतंय? श्रीकृष्ण. कुणाला? उद्धवाला. हा उपदेश श्रीकृष्णाचा उद्देश आहे. आणि ओ बघा, पावनिया ब्रह्मज्ञान स्वये उद्धरी आपण, काय प्रश्नच नाही. पावनिया ब्रह्मज्ञान स्वये उद्धरी आपण, न करी दीनोद्धारण. पण इतरांचा उद्धार करत नाही, हे तो भंडपण ज्ञात्यांचे. ज्ञाती म्हणजे ज्ञानी, आणि भंडपणा हा शब्द आज नाही आहे, मध्ययुगीन आहे. त्याचा अर्थ आत्मतलबीपणा, स्वार्थ. माझं नाही दुसऱ्याला देणार, त्याचं मला पण मोठं म्हणेल. आत्मतलबीपणा शब्द आहेत, न करी दीनोद्धारण, हे तो भंडपण ज्ञात्याचे. तिसऱ्या स्कंधाचा निम्मा भाग जवळपास आपला झालाय, बाकीचा पुढच्या शैली. थांबूया. धन्यवाद.